नमस्कार. कृपा सिंधू घरचा स्वाद या चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपला मेनू आहे राखी स्पेशल थाळी. यामध्ये आपण बनवणार आहे कांदा भजी, पुरी, चवळीची भाजी, बटाट्याची चटणी, साधा पुलावा, शेवयांची खीर आणि उडदाचा पापड. चला तर मग सुरुवात करू. सर्वात पहिले आपण चवळीची भाजी बनवून घेणार आहे. त्यासाठी मी 1 चमचा धणे आणि 1 दालचिनीचा तुकडा हे साधारण 1 सेकंदभर आपल्याला फक्त तव्यावर गरम करून घ्यायचे. लगेचच त्या तव्यामध्ये आपल्याला मी इथे 1 मोठा कांदा कापून घेतलेला आहे उभा. तो छान प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचा आहे. ते इथे मी तेल टाकून तो छान प्रकारे भाजून घेते. तो छान प्रकारे भाजून झाल्यानंतर लगेचच आपल्याला त्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. टोमॅटो 1 मिनिटभर आपल्याला त्या मिश्रणात परतून घ्यायचं आहे आणि 7-8 लसूण पाकळी मी त्या मिश्रणामध्येच टाकून घेतलेले. तर 1-2 मिनटं आपल्याला छान प्रकारे हे परतून घ्यायचे. टोमॅटो गॅस बंद करून आपल्याला गार होण्यासाठी ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. चला आता आपण लगेच शेवयांची खीर बनवायला घेऊ. तर मी इथे गॅसवर पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये अर्धा लिटर दूध मी तापायला ठेवून दिले. लगेच दुसरीकडे एका पॅनमध्ये 1 चमचा साजूक तूप टाकून त्यावर मी शेवया टाकून घेतलेल्या आहे आणि आपल्याला या खरपूस अशा मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. आपल्याला शेवयांचा कलर थोडासा बदलायचा आहे. गॅस मंदच ठेवायचा आहे, मोठा करून हे भाजायचं नाही. चला मी अशा प्रकारे या शेवया भाजून घेते. तुमच्या लक्षात येईल आता याचा थोडासा कलर बदललेला आहे. आता या छान प्रकारे भाजून झाल्या. लगेच इकडे आपलं दूध उकळतंय. त्या दुधात आपल्याला ते टाकून घ्यायचं. टाकताना काळजी घ्यायची, कारण दूधही उकळतं असतं, तर लगेच चमच्याच्या साह्याने ढवळून घ्यायचं. अशा प्रकारे मी पूर्ण शेवया दुधामध्ये मिक्स करून घेतल्या आणि छान प्रकारे ढवळून घेतल्या. आता ह्या मऊसूत आपल्याला छान उकळू द्यायच्या आहे दुधामध्ये. तर बघा अशा प्रकारे छान प्रकारे आपली इथे शेवयांची खीर तयार होईल. आता मी इथे छोटी वाटी भरून साखर टाकून घेतली आणि पुन्हा ते ढवळून घेतलेलं आहे. आता लगेच दुसरीकडे मी पॅनमध्ये थोडंसं अजून तूप टाकून घेतलं. यामध्ये ड्रायफ्रूट टाकून मी ते छान प्रकारे भाजून घेणार. इथे मी काजू, बदाम, पिस्ता असे घेतलेले. आता ते छान प्रकारे भाजून झाले. ते पुन्हा मी त्या खीरमध्ये टाकून घेतले आणि छान प्रकारे पुन्हा ढवळून घेतली. बघा आपली खीर इथे तयार झाली. ती गार झाल्यावर पुन्हा घट्ट होऊन जाईल. तर आता आपण ती खीर साईडला ठेवून देऊ. आपण इकडे आता आपली चवळीची भाजी करायला येऊ. आता इथे आपण धणे आणि दालचिनी जे भाजून घेतलं होतं ते आपण ओबड-धोबड याची भरड मिक्सरच्या जारमध्ये करून घेणार आहे. तर बघा अशा प्रकारे ती भरड झाली. लगेच तिथं गार व्हायला ठेवलेला टोमॅटो, कोथिंबीर आणि कांदा हे पूर्ण आपण मिश्रण जारमध्ये टाकून घेणार आहे. तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की राखी स्पेशल तुमच्या इथे काय मेनू असतो असो. चला आता मी याची मस्त पेस्ट बनवून घेणार आहे. तर इथे लगेच मी कुकर ठेवलेला आहे. कुकरमध्ये साधारणतः 2 पळी मी तेल टाकून घेतलेले. आता आपण जे बॉईल करायला बटाटे ठेवलेले होते ते मी इथे कुकरमधून काढून घेते. ते मी तुम्हाला दाखवायचं विसरून गेले होते की मी बटाट्यांचा कुकर लावलेला आहे. आता मी चाकूच्या साहाय्याने हे बटाटे काढून घेते. ते गरम येतं त्यामुळे मी अशा प्रकारे काढते. आता हे बटाटे आपल्याला गार व्हायला साईडला ठेवून द्यायचे. इकडे बघू आपण आपली कांद्याची पेस्टही छान प्रकारे झालेली आहे. आता मी इथे तेल तापलेले आहे. त्यामध्ये जिरे टाकून घेतले. जिरे छान प्रकारे फुलले. लगेचच मी त्यामध्ये कढीपत्ता टाकून घेतला आणि कढीपत्त्याची छान फोडणी देऊन घेतली. 1 मिनिटभर ते छान फुलून गेल्यानंतर त्यामध्ये मी जी कांद्याची पेस्ट होती ती टाकून घेतली आणि ती पण छान प्रकारे तेलामध्ये मस्त परतवून घेतली. आता आपण जे बटाटे इकडे ठेवलेले होते ते गार झाले. त्यांचे मी इथे साल काढून घेते. अशा प्रकारे मी सर्व बटाट्यांचे इथे साल काढून घेणार आहे. आपण लगेचच आपला मसालाही बघू तो कुठपर्यंत परतून झालेला आहे. तर बघा मसाल्याला थोडेफार तेल सुटते. आता यामध्ये आपण कोरडे मसाले टाकून घेणार आहे. इथे मी अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा काळा मसाला टाकून घेतलाय. तोही मी पुन्हा परतून घेतला आणि त्यामध्ये तुम्ही एव्हरेस्टचा किचन किंग मसाला नक्की टाका, छान लागते. इथे मी थोडी धनेपूड टाकली. बघा आता मी इथे किचन किंग मसाला टाकून घेते. साधारणतः मी 1 चमचा टाकला. पुन्हा ते छान प्रकारे परतून घेतलं. आता आपण जी चवळी होती ती 3 ते 4 तास भिजत ठेवलेली होती तीही मी त्यामध्ये टाकून घेतली आणि छान प्रकारे परतून घेतली. आता आपल्याला 5 ते 7 मिनटं ही चवळी छान प्रकारे मसाल्यामध्ये परतून घ्यायची. लगेच पाणी टाकायची घाई करायची नाही. तर बघा अशा प्रकारे मी छान प्रकारे परतून घेतलं आणि मिक्सरच्या जारमध्येच पाणी टाकून घेतलं, म्हणजे जास्तीचा मसाला त्या पाण्यामध्ये येऊन गेला. तर आता मला ही भाजी जास्त पातळही नको आणि घट्टही नको, त्यानुसार मी इथे पाणी टाकून घेतले. लगेचच चवीनुसार मीठ टाकून घेतले
आणि छान प्रकारे मिश्रण एकजीव केले. आता कुकरचे झाकण लावून आपल्याला साधारणतः या भाजीची 1 शिट्टी करायची. आता लगेच आपण इथे भाताची तयारी करू. दुसऱ्या साईडला मी पुन्हा कुकर ठेवून घेतला. त्यामध्ये 1.5 पळी तेल टाकून घेतले. आता आपण साधा पुलावा करणार आहे. त्यासाठी मी 2 तेजपान, 2 हिरव्या मिरच्या, वटाणा, गाजर, परसबी असं घेतलेलं आहे आणि दालचिनीचा तुकडा 4-5 मिऱ्या असा घेतल्या. आता मी या हिरव्या मिरच्या मधून कापून घेते. हा साधा पुलावा तुम्ही नक्की करून बघा, खायला खरंच चविष्ट लागतो. बघा आता आपले तेल तिथे तापले. मी त्यामध्ये हे खडे मसाले टाकून घेतलेले आहे आणि ते छान एखाद सेकंदभर तेलात राहू देते. त्यानंतर लगेचच मी त्यामध्ये जिरा टाकून घेतलेले आहे. एक साधारणतः अर्धा चमचा मी जिरे टाकले. जिरे त्यामध्ये छान फुलले. लगेचच त्यामध्ये मी ते 2 तेजपान होते तेही त्यामध्ये टाकले आणि एखाद सेकंदभर तेलामध्ये मी ते छान फ्राय करून घेतले. लगेच जे आपल्या हिरव्या मिरच्या कापलेल्या होत्या आपण त्याही टाकून घेतल्या. नंतर जे आपली भाजी घेतली होती आपण, मी भाज्याही जास्त प्रकारच्या घेतलेल्या नाहीये. वटाणे, गाजर आणि परसबी तेही मी छान प्रकारे परतून घेतलं. आता इथे आपली चवळीची भाजी तयार झाली. त्याची 1 शिट्टी झालेली. गॅस बंद करू आपण. आता इकडे पुन्हा भाताकडे येऊ. 1 वाटी तांदूळ तो मी धुवून ठेवला होता. तो या मिश्रणात मी छान प्रकारे टाकून घेतला आणि हलक्या हाताने मी त्यामध्ये परतवते. बघा किती छान कलर दिसतोय भाताचा. आता मी यामध्ये 1 वाटी तांदूळ होते तर 2 वाटी पाणी टाकून घेतलं. मला पाणी थोडे कमी वाटते तर म्हणून मी थोडेसे वरतून अजून टाकून घेतले. आता चवीनुसार मी मीठ त्यामध्ये टाकून घेतलं आणि छान प्रकारे पूर्ण ते मिश्रण मी एकजीव करून घेतले. आता इथे कुकरचे झाकण मी लावून घेणारे आणि साधारणतः आपल्याला या कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. गॅस हा आपल्याला मंद आचेवर ठेवायचा आहे. तर चला हे काम करता करता आपला गॅस ओटटाही लगेचच क्लीन करून घ्यायचा. आता आपण पुऱ्यांकडे येणार आहे. पुऱ्यांसाठी मी 2 वाटी गव्हाचे पीठ घेतले आणि 1 छोटी वाटी आपण बारीक रवा घेतलेला आहे. आता आपल्याला त्यामध्ये थोडेसे मीठ टाकून घ्यायचे. लगेचच मी अर्धा चमचा ओवा हातावर घेऊन तो छान प्रकारे अशा क्रश करून घेतलेला आहे हातावर आणि त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण आपल्याला एकजीव करायचं आणि आपल्याला लागेल तसं पाणी घेऊन आपल्याला छान प्रकारे जास्त घट्टही नाही आणि जास्त मऊही नाही असं आपल्याला कणिक भिजून घ्यायचे. तर बघा लागेल तसं मी पाणी याच्यात घेणार आहे आणि छान प्रकारे मी याचं कणिक भिजून घेणार आहे. तर बघा आता अशा प्रकारे मी अजून थोडंसं पाणी घेतलं आणि ते भिजून घेते. अशा प्रकारे आपलं कणिक भिजून झाल्यानंतर पुरी खरंच खूप छान होते. बघा अशा झाले. आपलं जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळ नाही. आता 10 ते 15 मिनटं याच्यावर झाकण ठेवून आपल्याला ही कणिक साईडला ठेवून द्यायची. तर आपण आता बटाट्याची चटणी करायला घेऊ. साधी सिंपल बटाट्याची चटणी करायची आपल्याला. त्यासाठी मी 3 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 लसूण पाकळी घेतली आणि खलबत्त्यामध्ये ओबड-धोबड मी ते ठेचून घेणार आहे. म्हणजे एक प्रकारे मी मिरचीचा आणि लसणाचा ठेचाच करणार आहे. तर पुन्हा मी पॅन ठेवलेला आहे गॅसवर. त्यामध्ये 1 पळी तेल टाकून घेतले. तेल तापल्यानंतर मोहरी छान नाचू दिली. जिरं बोललं मीही जातो सोबत. जिऱ्यालाही नाचू दिलं. कढीपत्ता कसा मागे राहील. लगेचच हिरवी मिरचीचा ठेचा त्यामध्ये टाकून घेतला. छान प्रकारे तेही परतून घेतलं. लगेच हळद टाकून घेतली. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली. छान परतून झाल्यानंतर आपले जे उकडलेले बटाटे होते ते छान प्रकारे मी कापून घेतलेले होते. त्याच्या फोडी छान प्रकारे त्याच्यात टाकून घेतले आणि मस्त परतवून घेतले. 1-2 मिनटं परतल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं. पुन्हा 2-3 मिनटं परतवून घेतलं आणि त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आणि आपली साधी सिंपल बटाट्याची चटणी इथे तयार झालेली आहे. आता आपण आपल्या इकडे चवळीची भाजी बघून घेणार आहे ती कशी झाली. तर बघा वा आपल्या भाजीला तेल किती छान सुटलेलं आहे आणि कलरही छान आलेला आहे. यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली. मी तुम्हाला भाजी दाखवते कशी तयार झाली. आता इथे कांदा भाजी करायची. त्यासाठी कोथिंबीर मी कढीपत्ताही थोडा कापून घेतलाय आणि कांद्याचे उभे काप केले. त्यावर मीठ टाकून कांद्याला मीठ चोळून घेतलं. पुन्हा कोथिंबीर कढीपत्ता छान प्रकारे एकजीव केलं. इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेले. आता लागेल तसे बेसन पीठ आपल्याला या कांद्यामध्ये टाकून घ्यायचे. तर इथे मी अर्धा चमचा मिरची पावडर घेतलेले. थोडीशी मी इथे हळद पावडर घेतली. हळद तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही इथे स्किप करू शकता. त्यानंतर ओवा हातावर घेऊन पुन्हा तो क्रश करून मी त्यामध्ये टाकून घेतलेले. आता हे पीठ मी पूर्ण कांद्याला चोळून घेते. तर इथे आपल्याला लगेचच पाणी टाकायची घाई करायची नाहीये. तर मला पूर्ण 1 वाटी बेसन पीठ इथे
लागलेले हे 2 मोठे कांदे मी इथे बारीक कापून घेतलेले होते. आता मी पुन्हा पाण्याचा थोडासा हापका मारून हे पीठ छान प्रकारे भिजवून घेणार आहे. जास्त पातळसर करायचे नाही. अशा प्रकारे मिश्रण आपल्याला करायचे. आपण इथला आपला भात पाहू. आपला भातही छान प्रकारे मोकळा झालेला आहे. आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ आणि भात साईडला ठेवून देऊ. आता आपण इथे पुऱ्या करायला घेणार आहे. तर बघा, हे कणिक मी पुन्हा असं मळून घेतलं. आता आपल्याला ते पुन्हा तेल लावून छान प्रकारे मळून घ्यायचे आणि आपल्याला पुऱ्यांचा आकार जसा हवा आहे त्या प्रकारे याचे उंडे करून घ्यायचे. तर बघा, अशा प्रकारे मी सर्व उंडे करून घेतले. आता मी इथे एक पुरी लाटून दाखवते. याला पीठ न लावता लाटायचं आहे. तेलही लावायची गरज नाही जर कणिक छान भिजलेलं असेल तर. तर बघा, मीडियम साईज करायची, मोठी नाही छोटे नाही. अशा प्रकारे मी सर्व पुऱ्या लाटून घेतल्या. आता तेल तापले का नाही बघितले मी. तर इथे मी एक पुरी टाकली. तर पुरीला आपल्याला डिस्टर्ब करायला जायचं नाही. तिचं काम ती बरोबर करते. ती वरती नंतर तरंगत आली का झाऱ्याच्या साह्याने तिच्यावर फक्त तेल टाकायचं. ती छान प्रकारे तळली जाते. तशी पुरी स्वावलंबी असते बरं का. बघा, अशा प्रकारे ही पुरी तळल्या गेली. आपण इथे एक भांडे घेतले, त्यावर जाळी ठेवली आणि त्यावर ही पुरी काढून घेतली, म्हणजे जास्तीचं तेल खाली भांड्यात शिल्लक राहील. याचप्रमाणे मी इथे दुसरी पुरी लगेच तळून घेते आहे. बघा, तीही पहिल्याच पद्धतीने मी तळणार आहे. बघा, असं वरतून तेल टाकायचं. आपली पुरी छान प्रकारे खरपूस तळल्या गेली. तिला कलर किती छान आलेला आहे. आता ही आपण साईडला काढून घेणार आहे. अशाच प्रकारे मी इथं सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहे. बघा, किती छान टम्म फुगलेल्या आहे. आता तेल तापलेले, लगेचच आपण त्या तेलात उडीद पापड हे आपला तळून घेणार आहे. तळणीचं काम एकदाच तेल तापलेले राहिल्यावर करून घ्यायचे. आता आपण लगेच कांदा भजी तळून घेणार आहे. तर बघा, आता ही भजींचा आकार काय गोल येत नाही. कांदा भजी म्हणजे हवी तशी आकारात येते. बघा, इथे मी सर्व कांदा भजी अशाच प्रकारे तळून घेणार आहे. हिचाही कलर किती छान आलेला आहे. ही पण आपल्याला अशी खरपूस तळून घ्यायची आहे आणि पुन्हा अशी जाडीवर ठेवून आपल्याला ती काढून घ्यायची, म्हणजे जास्तीचं तेल खाली राहून जातं. अशा प्रकारे मी सर्व भजी इथे तळून घेतली. तर अशा प्रकारे आपली इथे राखी स्पेशल थाळी तयार झालेली आहे. थाळी सर्वांना आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.